हात उचलण्याची वारी आली त्यावेळेला. आपली गोष्ट जरी असली तरी मी वडीलधारी असल्या कारणाने ते कुठल्याही गोष्ट असेल तर मी ते वडीलधारा म्हणून मी माझ्या पोटात घेतली. अत्याचार जो होतोय त्याला काँग्रेसने कुठेतरी खत पाणी पहिल्यापासून घातलेलं आहे. असं काहीही झालेलं नाही. कुठलेच आमचे असे प्रकारे वाद झाले नाही. काही अफवा आहेत. माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे कृपया करून अफवांवर विश्वास ठेवू नये. पण ज्या हां ठीक आहे, कौटुंबिक वाद प्रत्येक ठिकाणी असतात. घरातले वाद आहेत आमचे आणि आम्ही घरात आमचे मोठे भैया आले संजयजी दत्त साहेब तर आम्ही बसलो. हात उचलण्याची वारी आली त्यावेळेला. बघा, पक्षाच्या संघटनेमध्ये संघटना आमचं एक कुटुंब आहे. आपसापसात बोलता अशी थोडीशी बाताबाती छोटी काही गोष्टीवरून असते. पक्ष आहे, संघटना आहे, परंतु अशी काही मारामारी वगैरे असं काही प्रकार नाही आहे. आणि माझ्याकडनं तर कुठल्याही प्रकारची अशी तक्रार नाही आहे. कुठल्याही प्रकारची आम्ही महिलांचा मान सन्मान करणारे व्यक्तिमत्व आहोत. त्यामुळे माझ्याकडनं तरी असा कुठल्याही प्रकारचा प्रकार नाही आहे. आणि असा काय कुठला प्रकारचे आपण दाखवलं राहिलेलं आहे तर त्या टाईपचा असं कुठल्या प्रकारचा प्रकार नाही. पण ज्यावरती आहे आता कोणाला ज्याला काय बोलायचं असेल तो बोलू शकेल, परंतु मी महिलांचा आदर करतो, सन्मान करतो. मी कोणालाही शिवीगाळी केली नाही आणि कुठल्याही प्रकारचं वाईट कुठल्याही प्रकारचं वक्तृत्व किंवा कुठेशी वाईट होईल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य मी केलेलं नाही. काय सांगाल? निश्चितपणे ज्याने त्यांनी समजायला पाहिजे आपण ज्या पदावरती आहे त्या पदाची किंमत, संघटनेची किंमत, संघटनेने आपल्याला दिलेली जबाबदारी याचा त्यांनी विचार करायला पाहिजे ज्यांनी त्यांनी. त्यामुळे जे काय असेल याचा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र त्यामुळे स्थानिक लेवलला हा संताप दिसतो. माझ्या मते तर काही नाही आहे. मी हा विषय तिथेच कालच्या काल संपला, कारण की काँग्रेस हा माझं कुटुंब आहे आणि कुटुंबात कुठलीही गोष्ट जरी असली तरी मी वडीलधारी असल्या कारणाने ते कुठल्याही गोष्ट असेल तर मी ते वडीलधारा म्हणून मी माझ्या पोटात घेतली. चूक असेल किंवा काय असेल ती माझ्या पोटात घातलेली आहे. मी कुठल्याही प्रकारचं मला कुठल्याही प्रकारच्या कोणाच्यावर रोष नाही, आरोप नाही, दोषारोप नाही, काही नाही. संघटना हे माझं कुटुंब आहे. संघटनेत जे काही गोष्ट झाली असेल घरचं कुटुंब आहे, घरात थोडेफार होतं, परंतु आपण कुठल्याही प्रकारचा याच्यात वादिदा नाही. प्रतिक्रिया म्हणजे काल आम्हाला जो प्रकरण जे घडलं, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत जे प्रकरण घडलं ते खरं तर चुकीचं आहे. या प्रकरणामध्ये जे दोन्ही व्यक्ती आहेत ते माझे परिचयाचे व्यक्ती आहेत, परंतु का असं घडलं ते आम्हाला म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. तर खरं तर काँग्रेसमध्ये कालच ते नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक जे मांडलं आणि त्याला काँग्रेसने विरोध केला, याच्यातनं दिसतं का काँग्रेसमध्ये कुठेतरी महिलांच्याबद्दल जो आदर आहे तो नाही आहे आणि महिलांना कुठेतरी या समाजामध्ये पुढे आणण्याची जी भूमिका आहे ती काँग्रेसची याच्यातनं दिसत नाही. तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठेतरी महिलांवरती अन्याय किंवा काय अत्याचार जो होतो आहे त्याला काँग्रेसने कुठेतरी खत पाणी पहिल्यापासून घातलेलं आहे. आणि जिथे मोदीजींनी तो नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून त्यांना तो न्याय देण्याचा प्रयत्न केला, तो देखील काँग्रेसने आणून पाडला लोकसभेमध्ये. त्याच्यामुळे हे जे काय घडलं आहे ती काँग्रेसची संस्कृती असल्यामुळे घडलं आहे असं मला तरी वाटतं. आणि ते जे घडलं असेल ते चुकीचं आहे. असं चुकीचं व्हायला नव्हतं पाहिजे. एका महिलेबद्दल किंवा कुठल्याही पुरुषाला मारहाण हे होणं बरोबर नाही, परंतु एका महिलेचा आदर राखणं आणि त्याचबरोबर या अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते शहरामध्ये किंवा कुठल्या राजकीय पक्षामध्ये घडले नाही पाहिजेत, अशीच आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि माझी या प्रकरणाच्या माध्यमातून एकच सांगे की जे मोदीजींनी विषय या देशामध्ये मांडलेला आहे का नारी शक्ती वंदन, हे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसने देखील महिलांचा आदर ठेवून हे मंजूर केलं पाहिजे आणि महिलांना तो त्यांचा जो अधिकार आहे या समाजामध्ये या देशामध्ये तो मिळवून दिला पाहिजे. धन्यवाद.